नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, हे एक पोस्ट पाहिली. ऑथेंटिक पोस्ट आहे ही. आत्ताच केलेली आहे, आजच. इंडिया रेकॉर्ड्स 5737 डावरी डेथ्स इन 2024 विथ 1 वुमन डाईंग एव्हरी 90 मिनिट. NCRB रिपोर्ट. तर एक महिला प्रत्येक 1.5 तासाला मारली जाते बिकॉज ऑफ द डॉवरी, म्हणजे हुंडाबळी. आता ह्या बातम्या आम्ही लहान असताना ऐकायचो. इथे जाळलं, तिथे विहिरीत ढकललं, तिथे गळफास घेतला वगैरे, विष पाजलं, विष प्याली, आणि हे हुंडाबळी असायच्या. महिला जाचातून कंटाळून शेवटी आत्महत्या करायच्या किंवा त्यांना मारलं जायचं. आणि आता देखील तसंच आहे परिस्थिती. फक्त थोडंफार त्याचं प्रमाण आता बदललेलं आहे, परंतु अजूनही ते भयानकच आहे. हे बघा तुम्ही, प्रत्येक 1.5 तासाला जर एक लेडी हुंडाबळी ठरवली जात असेल, हे तर रिपोर्टेड आकडे आहेत. अनरिपोर्टेड किती असणार आहेत भारतासारख्या देशामध्ये? त्याचं रिपोर्टिंग होत नाही. या संदर्भात मी एक डॉक्टरांचा व्हिडिओ ट्विटरवर बघत होतो. फार बोलका व्हिडिओ आहे तो, तुम्ही बघा. उम्र कितनी है तुम्हारी? 22 साल। 22 साल। और बच्चे कितने हैं? 5 बच्चे, और छठा पेट में है। कौन सा महीना चल रहा है? 22 साल की उम्र में छठा बच्चा होने जा रहा है तुमको। शादी कब हुई थी बेटा? छोटे छोटे सब हो गए। बाल विवाह हुआ था? कहाँ के रहने वाले हो? राजस्थान के हो। और जब ये तुम्हारे घर आई तब कितनी उम्र रही इसकी? इसकी आएगी 15-16 साल में। 15-16 साल में घर आ गई थी इसके। और सबसे बड़ी ये बच्चा तेरा ही है? सबसे कितने साल का है बच्चा? 8 साल का है। 8 साल का है। क्या है बच्चे हैं तेरे पास? 5। 4 तो लड़की है। अच्छा, 2 एक लड़का, लड़की। एक लड़का। तो हर साल एक बच्चा पैदा कर रहे हो? हाँ, तो गर्भ निरोधक का कोई साधन इस्तेमाल नहीं करते? घर तो है। करते हैं, बात है, सब कुछ। करते करते बच्चे हो गए। अच्छा, साधन तो बेकार निकले फिर सारे। क्यों कर रहे हो इतने बच्चे? अभी अभी लड़का लड़की हुई थी। लड़की हुए जा रही थी। हाँ, अच्छा, तो लड़के के चक्कर में हाँ। लड़कियों की लाइन लगाए जा रहे थे। अच्छा, तो अभी 5 बच्चे हैं, इनमें कोई लड़का है? एक लड़का लड़का है। है। एक लड़का है। कौन सा इनमें से लड़का है? ये। अच्छा, ये लड़का है। तो अब लड़का भी हो गया, फिर क्यों चाहिए तुमको लड़की? अभी एक और एक और चाहिए, दो। एक लड़के से क्या होता है, 2 तो चाहिए ना। एक लड़के से क्या होता है? 2 चाहिए। हाँ। अच्छा, एक लड़का पूरा नहीं पड़ेगा? क्या पड़ेगा, क्या गुजारा करेगा? वो एक रह गया तो एक ही रहेगा। अच्छा, तो जितने हाथ उतनी कमाई, ऐसी हाँ। सोच है। तुम मुझे बता रही हो कि इतने चक्कर आ रहे हैं, सांस फूल रही है चलने में, तो वो सब नहीं पता तुमको कि कितनी दिक्कत बनती है इतने बच्चे पैदा करने से? बनती है इनकी, क्या करे अभी। तो थोड़ा गैप देते बेटा बच्चों के बीच में। गैप क्यों नहीं दिया? भी गैप तो भी हमें लड़की होएगी तो ये मना कर दिया। सुननी चाहती है मेरे लड़की क्यों पैदा अच्छा, है? पति ने ये दबाव बनाया कि हाँ। तू नहीं चाहती कि मेरा वंश आगे चले, हाँ। तो इस दबाव में तू करे जा रही है बच्चे, करे जा रही है बच्चे। देखो, अपनी जान के साथ खिलवाड़ कर रहे हो तुम दोनों, है ना? ना इतने बच्चों को खाने को दे पाओगे अच्छे से, है ना? तर हे जे मित्रांनो, हा जो आपण व्हिडिओ बघितला आता, तर फार बोलका आहे बरं का. म्हणजे दुःखद आहे. 22 वर्षाची तरुण मुलगी आहे ती. खरं म्हणजे तिचं वय करिअर करायचं आहे, मास्टर्स करायचं, बॅचलर्स करायचं, आणि तिच्यावर बघा काय वेळ आलेली आहे. आणि हीच वेळ मागच्या पिढ्यांमध्ये, माझ्या आईवडिलांच्या, त्यांच्या आधीच्या पिढ्यांमध्ये, त्यांच्या आधीच्या पिढ्यांमध्ये तर वयाच्या 10व्या वर्षी 9व्या वर्षी लग्न व्हायचे, बालविवाह व्हायचे. आमच्या आईच्या वेळेला माझं वय, माझ्या आईच्या 20व्या वर्षी माझा जन्म झालेला आहे, 19-20व्या वर्षी. आत्ताच्या पिढ्या ह्या शिकत आहेत, परंतु आपल्या समाजामधला एक असा मोठा पोर्शन आहे की जो अजूनही शिक्षित नाही, त्यांच्याकडे संसाधनं नाहीत. हे बघा, आता बऱ्याच वेळेला हे राजकारण चालतं, बऱ्याच वेळेला आपला गैरसमज झालेला असतो. आपण म्हणतो की ते मुसलमानांमध्ये खूप मुलं होतात. जे मुसलमान शिकतात त्यांच्यामध्ये मुलांचं प्रमाण कमी होऊन जातं. आता आमचे बरेच मित्र आहेत, त्यांना 2 मुलं आहेत. काही मुसलमानांना 1च मुलं आहे. म्हणजे शिक्षण आलं, साधन संपत्ती आली की लोकांमध्ये हे प्रजनन जे आहे, फर्टिलिटी आहे, हे कमी होते. हे शास्त्रशुद्ध माहिती आहे. मग त्याच्यात हिंदू मुसलमान असं काही नसतं. माझ्या आई वगैरे हे 7 बहिणी होत्या आणि 2 भाऊ होते. आमच्या वडिलांचंही तसंच होतं त्या साईडला. म्हणजे ही जी पिढी शिकते ती पुढे जाते,
आणि शिकलेले नसतील, संसाधन नसतील तर ते या चक्रातून बाहेर यायला त्यांना अडचण होते. आणि हे जे लोक आहेत, आता आपण या व्हिडिओमध्ये जे बघितले आहेत, यांचा दोष एवढाच आहे की हे मुलगा होण्याच्या चक्करमध्ये पहिली मुलगी झाली, दुसरी चेक करायची आणि ती डॉक्टरकडे जाऊन, डॉक्टर कसले त्यांना कसाही म्हटलं पाहिजे, अतिरेकी म्हटलं पाहिजे, मुलगा की मुलगी चेक करायचा आणि तो गर्भपात करून टाकायचा. ह्याची सुविधा त्यांनी वापरलेली नाही, म्हणून आपल्याला त्यांचा एवढा मोठा प्रपंच दिसतो आहे. ते जर सो कॉल्ड सुशिक्षित, वेल टू डू राहिले असते तर यातल्यातले बहुतेक जे लोक आहेत, म्हणजे माझ्या पिढीत मी स्वतः बघितलेले आहेत, माझे अनेक जे गावातले, भाऊबंदकीतले, नात्यातले जे आहेत, पहिली मुलगी झाली की दुसरं चेक करायचं आणि जोपर्यंत मुलाचा गर्भ येत नाही तोपर्यंत जन्माला घालायचं नाही, हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की आता मुली मिळत नाही आहेत समाजामध्ये. कुठलाही समाज घ्या तुम्ही, कुठलाही, अगदी ब्राह्मणांपासून ते शूद्रांपर्यंत मुली नाहीत. म्हणून आमच्या परिसरामध्ये तर आता, आणि सगळीकडेच महाराष्ट्रभर असेल आणि इतर ठिकाणीही असेल, हे हरियाणा, पंजाब वगैरे तिकडेही चालतं, मी असं ऐकलेलं आहे की मुली विकत घेतल्या जातात. आदिवासींच्या किंवा जे मागासलेले आर्थिकदृष्ट्या समाज आहेत यांच्या समाजातल्या मुली अक्षरशः पैसे देऊन विकत आणल्या जातात, त्यांच्याशी लग्न करून संसार थाटले जातात. मला अनेक असे माझे ओळखीतले लोक माहीत आहेत की ज्यांना आदिवासी मुली दलालांमार्फत पैसे देऊन मिळाल्या आणि मग त्यांनी संसार थाटले आहेत. आणि यातून अनेकदा गैरप्रकार होतात. एकच मुलगी 2-4 लोकांशी लग्न करते आणि मग ते दलाल पैसे घेतात, ती मुलगी पैसे घेते, आणि अशी फसवणुकीचे प्रकरणं पेपरमध्ये येतात. याच्यावर मी व्हिडिओही केला भारतात असताना. तर ह्या ज्या कुप्रथा ज्या आहेत, या कशा सुरू झाल्या समाजामध्ये, तर हे महिलेला जेव्हा दुय्यम स्थान दिलं गेलं, महिलेला निकृष्ट मानलं गेलं, तिला सेवक मानलं गेलं, तिला शूद्र मानलं गेलं, या धार्मिक सांस्कृतिक मान्यतेतून हे सुरू झालं. मुळात महिला ही शूद्र मानली जात होती का, तर नाही. आपण जेव्हा आपल्या धर्मग्रंथांचा जरी अभ्यास केला, बुद्धाच्या साहित्याचा अभ्यास केला, तर भगवान बुद्ध जेव्हा त्यांचा उपदेश करत होते तेव्हा त्यावेळेला एक राजा, त्यांचे अनेक राजे त्यांचे फॉलोअर्स होते, आणि या राजांपैकी एक प्रसेनजित नावाचे एक राजा होता. या राजाच्या घरामध्ये त्याला बातमी आली की राजाला की आपल्या राणीची, मल्लिका राणीची डिलिव्हरी झाली आहे आणि मुलगी झाली आहे. तर त्या राजाचा चेहरा उतरला, तो दुःखी झाला. आणि मग भगवान त्याला विचारायला लागले की राजा, तू दुःखी का झालास? तर तो म्हणला की म्हणे मला माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आणि मुलगी झाली. म्हणे मग त्यात दुःख काय? म्हणे मग आमचा वंश कोण चालवणार? आणि तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले की मुलगी आणि मुलगा यांच्या आगमनाने तुला सारखाच आनंद झाला पाहिजे म्हणे, आणि मुलगीसुद्धा वंशच असते. तर हे असं दुःख करणं हे चुकीचं आहे. दिस इज इन्सल्टिंग टू दॅट न्यू कमर. आणि त्याला मग त्यांनी आध्यात्मिक उपदेश केला. मग तेव्हा प्रसेनजितच्या मनातनं ते निघालं आणि मग घरी जाऊन त्याने त्याचा आनंदोत्सव साजरा केला. तर अशी समतेची शिकवणूक देणारी आपली संस्कृती आहे. परंतु नंतरच्या ग्रंथांमध्ये महिलेला दुय्यम स्थान दिलं गेलं, तिला वापराची वस्तू, भोगवस्तू मानलं गेलं, तिला शूद्र मानलं गेलं, तिचे अधिकार काढले गेले, आणि त्याची परिणती अशी झाली. आता हे कुटुंब बघा राजस्थानचंच आहे. राजस्थानमध्येच अजूनही आणि पूर्वी देखील मुलीचा जन्म झाला की तिला दुधात बुडवून मारून टाकायचा, अशा प्रकारच्या प्रथा होत्या. आणि आजही त्यातल्या काही गोष्टी चालतात. हे श्रीगुण हत्या याच्यातूनच चालते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये, आणि त्याला लागून असलेला हरियाणा, हे जे पट्टे आहेत याच्यातूनच चालतात. या मानसिकतेतून, लोकांच्या डोक्यातूनच जात नाही. महिलेला, मुलीला, आपल्या आई बहिणीला, मुलीला एक स्वतंत्र दर्जा द्यायचा, तिला स्वातंत्र्य द्यायचं, असं न करता तिला एक वस्तू, प्रॉपर्टी, प्रेस्टिजची वस्तू म्हणून फक्त ठेवायचं. आणि अति होत असेल तर तिला नकोशी ती होते, आणि मग त्यातून ह्या अशा गोष्टी होतात. तर हे जे कपल आहे हे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे की हे त्या फॅसिलिटीज मुली मारण्याच्या वापरत नाही आहे आणि फक्त ते जन्माला घालत आहेत. परंतु मग त्यातून त्यांच्या मुलांची दुर्दशा होणार आहे. ही लोकसंख्या नाहक वाढणार आहे, आणि अशा लोकांमध्ये लोकसंख्या वाढते की जे या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत, संरक्षण देऊ शकत नाहीत, नीट त्यांचं घर नसतं, त्यांना चांगले संस्कार डेव्हलपमेंटचे देऊ शकत नाहीत, अशीही वाढते. ह्याच्यात जात पात धर्म याचा संबंध नसतो मित्रांनो. हे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी सगळ्यांना लागू होतं. हा सायन्सचा भाग आहे. दिस इज अ सोशल सायन्स, की शिक्षण आलं, रिसोर्सेस आले की ही लोकसंख्या कमी होते. म्हणून या लोकांना टार्गेट करून यांना शिक्षण देणे, यांना टार्गेट करून
यांना एम्प्लॉयमेंट देणे, यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे, हे आपल्या समाजाचं सरकारांचं काम असलं पाहिजे. ना की यांच्या आरक्षण विरोधात बोलायचं, यांना काहीतरी तुच्छतेने लेखायचं किंवा यांना जातीवरून किंवा त्यांच्या धर्मावरून तुच्छ लेखायचं. हे उद्योग आपले थांबले पाहिजेत. आणि एकंदरीतच शिकलो जरी आपण तरी खरंच आपण खऱ्या अर्थाने महिलेला समान दर्जा देतो का शिकलेलो लोक? कारण हे शिकलेलेच लोक श्रीगुण हत्याकारामध्ये आघाडीवर आहेत आणि शिकलेले उच्च शिक्षित डॉक्टर या मुली मारण्यामध्ये आघाडीवर असतात. कारण त्यांनी त्या मारल्या नाही तर त्या मरणार कशा? तर हा सगळा एक सामाजिक प्रबोधनाचा भाग आहे, मानसिकतेचा भाग आहे आणि स्पिरिच्युअलिटीचा पण भाग आहे. कारण महिला पण जीव आहे, ती पण एक, तुम्ही ते काय जे काय मानता ईश्वराने निर्माण केला का आत्मा घेऊन आली आहे की काय, जे काय अल्लाने खुदाने आणला आहे, तिचाही जीव आहे, तिलाही तेवढाच हक्क निसर्गाने दिला आहे जेव्हा मानव म्हणून जन्माला घातलं म्हणून. तर हा देखील आपण रिस्पेक्ट केला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यात सगळ्यांनी मिळून आपण काम केलं पाहिजे. आपले पूर्वग्रह जे आहेत जाती धर्माच्या वर्णाच्या विरोधातले, हे बाजूला ठेवून ह्या लोकांच्या उत्थानासाठी जर काम केलं तर आपण खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊ. आणि मग हे जे डावरी डेथ आणि ह्या डेथचं आहे हे प्रकरणं सगळे थांबतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.